तर हॅलो गाईज, माझं नाव पूनम आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे श्रीजा खूप हॅपी दिसते तर त्याचं कारण असं आहे की मी तिच्यासाठी उपमा बनवत होते. आणि इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. एकच मिरची घेतली आहे कारण आपण श्रीजासाठी बनवत आहोत आणि तीसुद्धा मोठी मोठी कापून घेतली म्हणजे आपण बाजूला काढून ठेवू शकतो. आणि जे गाजर वाटाणे आहेत ते मी वेगळे बॉईल करून घेतले आहेत आणि रवासुद्धा भाजून घेतला आहे. आणि इथे आपण कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं आहे आणि त्या तुपामध्ये आपण राई आणि जिरे घातले आहेत आणि जो आपण कांदा आणि मिरची कापलं होतं ते सुद्धा आपण त्या तुपामध्ये घातलं आहे. आणि इथे चांगलं आपण त्याला फ्राय करून घेऊया. आणि हे बघताय तुम्ही, इथे मी थोडंसं मीठ घातलं आहे कारण गाजर वाटाणे जेव्हा बॉईल करत होते मी तेव्हा मी त्या पाण्यात मीठ घातलं आहे. तर आणि पुढे मी तेच पाणी यूज करणार आहे म्हणून मी थोडंसंच मीठ घातलं आहे. आणि हे जे गाजर वाटाणे बॉईल केलेले आहेत ते सुद्धा मी याच्यामध्ये घातले म्हणजे त्याच्यात सुद्धा तुपाचा चांगला फ्लेवर आला पाहिजे. आणि हे बघा ते सुद्धा मी चांगले परतवून घेतले आहेत. आणि आता आपण त्याच्यामध्ये ना जे आपण पाणी होतं ना त्याचं गाजर वाटाण्याचं बॉईल केलेलं ते सुद्धा पाणी आपण घालतोय आपण इथे. कारण तेच पाणी घालायचं कारण असं की ते बॉईल केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व गेलेत गाजर वाटाण्याचे, मग तेच पाणी मी यूज केलं इथे. आणि हे बघा चांगलं बॉईल झाल्यानंतर इथे आपण रवा घालूया ह्याच्यामध्ये. आणि रवा हा भाजलेला आहे, ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, काही गाठी वगैरे राहिलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हे गॅस बंद करून मी झाकून ठेवलं होतं. हे बघा किती छान रवा शिजला इथे आपला, एकदम सॉफ्ट. आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर हे मी श्रीजासाठी एका प्लेटीमध्ये सर्व करते आणि आपण तिचं उपनयन बघू. आणि तुमचीही लहान मुलं खात नसतील काही तर तुम्ही हे त्यांना द्या, खूप टेस्टी होतं. आणि बघा माझ्या श्रीजाचं ओपिनियन ती कशी बोलते बघा. आवडलं तुला? छान आहे. खा बरं.